आपल्या मनामध्ये पदाधिकारी अधिकारी यांना SIT कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते. त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कुणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये. गेले 17 दिवस SIT या गुन्ह्यांचा तपास करत आहे. आमचा तपास अजूनही सुरू आहे. त्यामुळे बहुतांश प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. काही प्रश्न कदाचित अनुत्तरित राहिलेले असतील, परंतु जसजसा तपास पुढे जाईल तशी तशी आपल्याला त्या प्रश्नांची पण उत्तरं मिळतील. महत्त्वाच्या टप्प्यांवरती SIT कडून आपल्याला ब्रीफिंग दिले जाईल. चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्याला या प्रकरणाची गोपनीयता बाळगणं अतिशय आवश्यक आहे.